नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. आजच्या भागाची सुरुवात एका अल्टिमेटमच्या बातमीनं. आधी 2 दिवस, मग 4 दिवस आणि अगदी आज 1 महिना. हे आहे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेचं अल्टिमेटम. त्यांच्या उपोषणापासून महाराष्ट्रात काय काय सुरू झालंय ते पाहूया, पण त्याआधी आजच्या अल्टिमेटम बद्दल जाणून घेऊ. कालच्या सर्वपक्षीय बैठकीच्या विनंतीनंतर आज उपोषण मागे घेण्याची तयारी तर जरांगेंनी दाखवली आहे, पण ते उपोषण आज मागे घेतलं नाहीये. ते कधी आणि कसे मागे घेणार हे आम्ही तुम्हाला सांगूच, पण सरकारला निर्णय घ्यायला 1 महिन्याचा वेळ किंवा अल्टिमेटम मात्र आज त्यांनी दिलाय. तर त्यांच्या समर्थनात सोलापुरातील बार्शीत छावा संघटनेच्या वैशाली आवारे यांनी उपोषण सुरू केलंय. त्यांच्या उपोषणाला 4 दिवस होत आहेत. इतकंच नाही तर सोलापुरातील भोयरेमध्ये जलसमाधी घेत तरुणांचं आंदोलन झालं. नांदेडच्या देगावमध्येही एका तरुणाचं उपोषण सुरू, तर हदगावमध्ये चक्का जाम करत जालन्यातील लाठीमारचा निषेध झाला. इतकंच नाही तर राज्यात ठिकठिकाणी आंदोलनही सुरू आहेत. तिकडे यवतमाळच्या उमरखेडमध्येही 5 तरुणांनीही उपोषण सुरू केले. मागणी काय? तर मराठा आरक्षण. त्यातही स्पेसिफिकली सांगायचं झालं तर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण द्यावं. याच मागणीवर ओबीसींकडून आधी विरोध, मग इशारा आणि आता आंदोलन सुरू झालंय. नागपुरात गेल्या 3 दिवसांपासून ओबीसी महासंघाकडून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा विरोध करत आंदोलन सुरू आहे. इतकंच नाही तर ज्या जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे, त्याच जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी संघटनेचंही आंदोलन आहे. म्हणजे मागणी एक आणि त्यावरून 2 समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेत, असं राज्यातलं सध्याचं चित्र. बरं, फक्त मराठा आरक्षणच नाही तर धनगरांना एसटी मधून आरक्षणासाठीही उपोषण सुरू झालंय. अहमदनगरच्या चौंडीमध्ये 4 दिवसांपासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात कुठे ना कुठे आरक्षणावरूनच संघर्ष सुरू आहे. कुठे नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय, तर कुठे धनगर समाजाच्या. या सगळ्याची सुरुवात झाली ती जालन्यातील सराटी गावातून. ते आंदोलन शांत करण्यासाठी सरकारनं काढलेल्या शासन निर्णयानंतरही काही समाधान मिळत नव्हतं. त्यात आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यांनी जवळपास अर्धा तास मनोज जरांगेंची समजूत काढली, त्यांना विश्वासही दिला. त्यासोबतच त्यांनी मनोज जरांगेकडे एक मागणी केली. आपल्या सोबत अगदी काही वेळात संभाजी भिडे हे बातचीत करणार आहेत, पण त्याआधी त्यांच्या मागणीवर होता आपला आजचा पहिला प्रश्न, आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, लढा सोडू नका पण उपोषण सोडा. संभाजी भिडेंची ही मागणी जरांगेंनी मान्य करायला हवी का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. याच प्रश्नावरचा कौल आणि प्रतिक्रिया पाहायच्या आहेतच. मात्र आज दुपारी जेव्हा मनोज जरांगेंनी आणखी एक अल्टिमेटम देत कसे आणि कधी सोडणार उपोषण हे सांगितलं, तर हे 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि 2 राजे यांच्याशी कसं संबंधित आहे हे जरांगेंच्या तोंडून ऐकूया. मग आता सगळे शास्त्रज्ञ, सगळे अभ्यासक, सरकार जर म्हणत असेल 1 महिना वेळ द्या, आरक्षण देतो, आणि आपले तज्ञ जर म्हणत असतील द्या वेळ, तर मला वाटतं आपण 40 वर्ष दिले. मला वाटतं ते सांगतो, 40 वर्ष दिलेत सरकारला, हा महिना द्यावा, पण आपण हे आंदोलन कायमचं सुरू ठेवावं आणि महाराष्ट्रात सुद्धा ठेवावं असं मला वाटतं. कारण मराठ्यांच्या पोराचा हाताघात होऊन प्रक्रिया मोठी आहे. उपोषण सोडायला मुख्यमंत्री
ती तीनही उपमुख्यमंत्री तीन आहेत का? दोनही मुख्यमंत्री, सगळं मंत्रिमंडळ आणि त्यांच्या बरोबर छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले आले पाहिजेत. सरकारची जबाबदारी, कारण आम्ही उदयनराजे महाराजांना मध्यस्थी ठेवणार आहे. त्याच्या ते नाही बरं का, मध्यस्थी नाही म्हणतात माहिती का बरं झालं. राजे आहेत, त्यांच्या गळ्यात नाही गुतायचं आपल्याला, पण ते आमच्या दोघांच्या मध्ये दोन्ही राजे पाहिजे, सरकारच्या आणि मराठा समाजाचे. इकडे आक्रमक होत मनोज जरांगेंनी पुढील आंदोलनाची ही दिशा स्पष्ट केली. मात्र आजच्या दिवशीही महाराष्ट्र सरकारनं त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. जळगावमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू होता तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना जवळ बोलावलं. तिथं त्यांना एक संदेश दिला आणि तोच संदेश घेऊन उदय सामंत जालन्यात पोहोचले. मात्र त्याआधीच मनोज जरांगेंनी सरकारला 1 महिन्याचा अल्टिमेटम देऊन झाला होता. इतकंच नाही तर त्यांनी मराठा समाजाला अहिंसक पद्धतीनं राज्यभर आंदोलन करण्याचं आवाहनही केलं होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपोषण सोडताना उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळे उपस्थित पाहिजेत अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. आतापर्यंत महाराष्ट्र सरकारनं जालन्यात किमान 4 ते 5 वेळा शिष्टमंडळ धाडलं. मुख्यमंत्र्यांनी फोनवरूनही जरांगेंशी चर्चा केली, मात्र तरीही तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे त्यांच्या मागण्यांशी सकारात्मक असलेल्या सरकारला ओबीसी महासंघानं मात्र मोठा इशारा दिलाय. जोवर मनोज जरांगे पाटील त्यांचं आंदोलन मागे घेणार नाहीत तर तोपर्यंत ओबीसींचंही आंदोलन सुरू राहील. शिवाय जो प्रतिसाद मनोज जरांगेंना मिळाला तो ओबीसींना मिळालाय का? त्यामुळे फक्त सरकारच्या घोषणांवरच कसा विश्वास ठेवायचा असा सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी विचारलाय. सरकारने आधी ही घोषणा करावी की काही झालं तरी ज्यांच्याकडे पुरावे नाही, ज्यांच्या वंशावळीमध्ये कुणबी समाजाचा उल्लेख नाही, अशा कुठल्याही व्यक्तीला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र दिल्या जाणार नाही आणि त्यांचं ओबीसीकरण करणार नाही, ओबीसीमध्ये येऊ देणार नाही, कुणबी जातीचे प्रमाणपत्र इश्यून असं आश्वासन, लेखी आश्वासन आम्हाला जोपर्यंत मिळत नाही आम्ही कसं शांत राहायचं? उद्या त्यांचं तिथे काय झालं काय, त्यांच्या नेहमी त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलवतात, ओबीसी लोकांच्या शिष्टमंडळाला कधी चर्चेला बोलवत नाही. जोपर्यंत जरांगे पाटलांची भूमिका आम्हाला कळत नाही, ते जोपर्यंत आंदोलन मागे घेत नाही आणि त्यांची भूमिका काय हे आम्हाला कळत नाही, आम्ही आमचं आंदोलन कसं थांबवणार? एकदा त्यांनी आपलं आंदोलन संपवलं आणि सरकारचं काय म्हणणं आहे आमच्याशी सुद्धा सरकारने चर्चा करावी ना. ते आंदोलन संपवणार नाही आणि आम्ही कसे काय आंदोलन संपवणार? सरकारने 50% मर्यादा रद्द करावी आणि जे काही आरक्षण राज्य सरकारला त्यांना द्यायचं आहे ते राज्य सरकारने त्यांना द्यावं, त्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत राहू. पण ओबीसीतनं जर ते आरक्षण मागत असेल तर ओबीसी समाज कुठेही खपवून घेणार नाही. अगदी आत्ताच मंत्री उदय सामंत हे जरांगेंच्याकडे पोहोचले आहेत. आम्ही तुम्हाला थेट जरांगेंच्या उपोषण स्थळी घेऊन जातो, तिथले व्हिज्युअल्स आपण बघूयात. आपल्याला दिसत आहेत मंत्री उदय सामंत हे तिथे पोचलेले आहे. जरांगेंची ते बातचीत करत आहेत. इतर मंडळी सुद्धा तिथे आहे. राजेश टोपेही त्यावेळेला तिथं उपस्थित आहेत. खोतकरही आहेत. अर्जुन खोतकरांनी बरीच मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ह्या आधी पण जरांगे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बातचीत फोनच्या माध्यमातून करून दिली. आता जरांगेंच्या अल्टिमेटमकडे लक्ष देता ही मंडळी त्यांना नक्की काय सांगते, त्यांची जी मुख्य मागणी आहे उपोषण सोडण्याची ती मागणी मान्य करतात का की दुसरा काही पर्याय निघतो हे बघावं लागेल. त्यामुळे इकडे जरांगेंनी अल्टिमेटम दिला, तिकडे ओबीसींनीही अल्टिमेटम दिला असं घडलंय. अहमदनगरमध्ये धनगर समाजानं आंदोलन सुरू केले. या सगळ्या धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी काल सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं. त्यानंतर त्यांनी आजही आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे, तीही पहा. तिथल्या शिष्टमंडळाशी बोलतो,
त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकतो, त्यांची भूमिका काय आहे ते ऐकतो. आणि सरकार पूर्णपणे, मी कालही आपल्याला सांगितलं की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट भूमिका आहे, सकारात्मक आहे. म्हणून काल सर्व पक्षीय नेत्यांची बैठक देखील आपण मुंबईत बोलवली होती. त्याच्यामधून देखील काही चर्चा झालेली आहे. आणि आजचा जो मुद्दा आहे तो त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची भूमिका काय आहे मी समजून घेतो आणि त्यानंतर जो काही निर्णय आहे तो घेतला जाईल. मनोज जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. इतकंच नाही तर अनेक संघटनांनीही त्यांना पाठिंबा देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. 29 ऑगस्टला सुरू झालेल्या उपोषणाला आज 15 दिवस पूर्ण होत आहेत. त्यात त्यांनी सलाईन लावलं, काढलं, मग परत गावाच्या मागणीमुळे लावलं. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांची एक टीम लक्ष ठेवून आहे. आज संभाजी भिडेंनी येऊन जरांगेंना उपोषण सोडा, मात्र लढा पुढं सुरू ठेवा ही जी विनंती केली आहे त्याच मार्गावर सध्या जरांगेंचा लढा जाताना दिसतोय. आता वेळ झालीये आपल्या मीडिया सेंटरला जाण्याची, जिथं आपण पाहणार आहोत आजच्या प्रश्नावरच्या तुमच्या काही निवडक प्रतिक्रिया. आजचा आपला प्रश्न होता, लढा सोडू नका पण उपोषण सोडा. संभाजी भिडेंची ही मागणी जरांगेंनी मान्य करायला हवी का? फेसबुकवरून विनोद चव्हाण, ते फक्त गावातील जनतेचं ऐकतील. फेसबुकवरूनच पंकज देशमुख, आधी जीव महत्वाचा, लढा आपलाच चालू आहे. फेसबुकवरून गणेश खरात, आता माघार घेतली तर युद्धात जिंकाल आणि तहात हराल. इंस्टाग्रामवरून विशाल लायकर, मनोज जरांगे साहेब तुम्ही कोणाचा ऐकू नका. इंस्टाग्रामवरून अजय गाडे, लढा, उपोषण सोडा, तब्येतीची काळजी घ्या पण यांचं ऐकू नका. इंस्टाग्रामवरून संजय महानवार, लढत रहा, अभी नहीं तो कभी नहीं. मला समजत नाही मराठा समाजाचे आमदार खासदार राजीनामे देत आरक्षणाच्या बाजूने का उभे राहत नाही. ट्विटरवरून विवेक जंपवाड, मला शासनाने आरक्षण माझ्या जातीप्रमाणे दिलंय. मराठी बांधवांना सुद्धा हक्काचं आरक्षण दिलं पाहिजे. ज्यांना ट्विटरवरून @ब्रुनॉन्स्की 2121 यांचं म्हणणं आहे, संभाजी भिडे गुरुजी यांनी अत्यंत योग्य भूमिका घेतली आहे. ट्विटरवरूनच धोंडप्पा नंदे, मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई चालू ठेवावी पण मनोज जरांगे सारखा लढवय्या संघर्ष योद्धा हवा. आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे, त्यासाठी केंद्र व राज्य सरकारनं ठोस उपाययोजना करावी. ट्विटरवरूनच हरीश साळवे, ज्याला मान्य नाही त्यांनी स्वतः उपोषण करावं. युट्यूबवरून सुधीर उपाध्याय, जीवन आहे तर सर्व आहे, या जीवनाचं मोल कळावं. युट्यूबवरून शशांक पाटील, जरांगे साहेब अन्य त्याग करू नका, उपाशी राहू नका, आंदोलन चालू ठेवा, तुमची मराठा समाजाला अत्यंत गरज आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. युट्यूबवरूनच ओंकार देशमुख, ज्यांना सोडावं नाही वाटत त्यांनी तिथे जाऊन उपोषण करावे आणि कधीच सोडू नये. युट्यूबवरूनच रामचंद्र पाटील, लढा सुरू ठेवला पाहिजे पण उपोषण सोडले तर बरं होईल. युट्यूबवरून अक्षय शिंगरे, अन्न पाणी घ्यावे, तब्येत चांगली राहिली तरच आपण यशस्वी होऊ. युट्यूबवरूनच श्रीकांत गुरव, जेव्हा राजकारण सुरू होतं तेव्हा आंदोलन भरकटते आणि सरकारला हेच हवे. युट्यूबवरूनच अरुण मांडवे, सर सलामत तो पगडी 50. याच प्रतिक्रिया आणि यातलेच काही प्रश्न घेऊन आता आपण गेस्ट सेंटरला जाऊयात. इथं आपल्यासोबत आहेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे. त्यांनी आज सकाळीच जालन्यात मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यांनी जवळपास तासभर जरांगेंशी चर्चाही केली. काय काय झालं त्या चर्चेत हे सगळं जाणून घेऊयात. त्यासाठी जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. नमस्कार संभाजी भिडेजी, आपण आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. आज आपण मनोज जरांगेंच्या उपोषण स्थळी गेलात. काय नक्की आपली भूमिका होती, काय मांडलं आपण त्यांच्या समोर?
माझी भूमिका काय असेल? साधी गोष्ट आहे. पाळण्यातलं लेकरू रडायला लागल्यानंतर जन्म देणारी आई धावत पळत येते आणि त्याला आपल्या स्तनपानासाठी पदराखाली घेते. तर त्या आईची जी भूमिका असते की पाळण्यातलं लेकरू तान्हं लेकरू रडतंय आणि ती ताबडतोब त्याला स्तनपान देते, ती जशी भूमिका तशीच शासनकर्त्यांनी आणि समाजातल्या धोरणांनी ती जी मराठा आरक्षणाची समस्या आहे त्या समस्येचं उत्तर देऊन आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. आणि शासन आणि समाज हे दोन नाही, सामंजस्याने एक विचाराने एकमेकाला जाणून घेऊन आपण हे करू शकतो. मनोज जरांगे यांनी तुम्हाला कसा प्रतिसाद दिला असं तुम्हाला वाटतंय? काय सांगाल तुम्ही? तुमचा जो संवाद झाला त्यानंतर त्यांनी आंदोलनाची भूमिका ही स्पष्ट केलेली आहे. कसा होता प्रतिसाद? ते उपोषण थांबवतील. मराठा आरक्षणाच्या प्रयत्नातलं ते एक पाऊल आहे. आणखीनही काही पावलं वेगवेगळ्या पद्धतीने टाकावी लागतील. ती टाकण्याची इच्छाशक्ती आणि मनोबल भगवंत त्यांना देईल आणि आपणही त्यांच्या पाठीशी उभं ते कसं घडेल ते पाहूया. गुरुजी, तुमचं बोलणं शासनातील एखाद्या व्यक्तीशी झालंय का? कुठल्या मंत्र्याशी, अधिकाऱ्याशी, प्रशासनाची? कारण आज आपण त्यांची पण कुठंतरी भूमिका तिथे मांडलीत. नाही, आपले शासन करते की ज्यांच्याशी बोलणं करायला पाहिजे आणखीन कुणी असे नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की मी व्यक्तिशः आणि शासन करते, तर मला असं वाटतं की त्यांच्या आणि माझ्या दोघांच्याही अंतःकरणाची विचाराची कंपनं एकच आहेत. कारण ते प्रखर देशभक्त लोक आहेत आणि आपणही तसेच आहोत. आणि ह्याच्या पुढं शासनकर्त्यांशी संबंध ठेवून हे लवकरात लवकर घडावं ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहू आपण सगळेच जण. भिडे गुरुजी, आपण जर एकंदरीत पाहिलं महाराष्ट्रातील परिस्थिती, तर एक प्रश्न ओबीसी समाजापुढे आहे की कुठेतरी त्यांचं आरक्षण सुद्धा या निमित्तानं जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर कमी होईल, ती भीती त्यांच्यामध्ये आहे. तुमची भूमिका काय आहे याबद्दल? काय सांगाल? काही नाही, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सामंजस्याने विचार करून आपलं घर एक आहे तर घरातला कोणीच उपाशी राहू नये याची काळजी घेण्यासाठी कुठलाही अभिनिवेश अंतःकरणात न घेता प्रत्येकाच्या ताटात काही ना काहीतरी वाढलेलं आहे आरक्षणाचं, हे पाहण्याचं कर्तव्य आपण पार पाडू. तुम्ही जवळजवळ अर्धा तास आम्हाला मनोज जरांगेंशी चर्चा करताना दिसलात. नक्की काय चर्चा झाली तुम्हा दोघांमध्ये? काही नाही, मी त्यांना सांगितलं की मग आज आपलं हिंदू समाजाचं जे कुटुंब आहे तो कुटुंब करता भगवान विठ्ठल रखुमाई आहेत, जिजामाता शहाजीराजे आहेत, सगळे संत संप्रदायाचे नेते आहेत. या सगळ्यांचं अंतःकरणातलं म्हणणं घेऊन तुमच्यापर्यंत पोचवायला आलो की आपण हे मराठा आरक्षणाचं पाऊल टाकले ते उपोषणाचं पाऊल थांबूया आणि पूर्ण यशस्वी होण्यासाठी अन्य पावलं टाकण्याचा प्रारंभ करूया. मी त्यांना सांगितलं की या प्रयत्नामध्ये तुमच्याबरोबर काया वाचा मनसा स्वप्नात सुद्धा आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुमच्या या म्हणण्याला मनोज जरांगेंनी कसा प्रतिसाद दिला असं तुम्हाला वाटतं? काय म्हणाले ते? त्यांची प्रतिक्रिया सकारात्मक होती, चांगली होती. व्यक्ती समंजस आहे, व्यक्ती अतिशय तीव्र आहे
इच्छाशक्तीच्या बाबतीत कौतुक वाटावं अशी इच्छा व्यक्ती आहे आणि ते निसंशय सगळ्यांची भावना जाणून सगळ्यांना बरोबर म्हणून त्या आंदोलनाचं यश मिळवतील असा माझा विश्वास आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत. गुरुजी, आपण पुण्यामध्ये सुद्धा सांगितलं, आपण अनेक वेळेला आपली भूमिका स्पष्ट केली, मराठा आरक्षणाच्या बाजूला आपली भूमिका आहे. आता तुम्ही त्यांना उपोषण सोडा मात्र लढा पुढे ठेवा असं म्हटलेलं आहे. काय नक्की तुमची स्वतःची पुढची भूमिका किंवा पुढचा पाऊल राहणार आहे? ते एकत्र बसून ठरवायची गोष्ट आहे, त्यावेळी ती ठरवू आणि करू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपले खूप खूप धन्यवाद. आता वेळ झालीये महाराष्ट्राचा कौल जाणून घेण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला, जिथं आपण आजचा प्रश्न विचारला होता, ज्याला भरभरून प्रतिसाद मिळाला, प्रतिक्रियाही भरपूर आल्या. आपला आजचा प्रश्न होता, लढा सोडू नका पण उपोषण सोडा. संभाजी भिडेंची ही मागणी जरांगेंनी मान्य करायला हवी का? 60,000 एकूण मतं आपल्याला आली आहेत आणि 61% लोकांनी म्हटलंय की ही मागणी जरांगेंनी मान्य करायला नको. फक्त 39% लोकांचं म्हणणं आहे होय. ट्विटरवरचा प्रतिसाद आपण बघूया. एकूण 1,000 मतं आली. 64% लोकांनी म्हटलंय नाही. 36% लोकांचं म्हणणं आहे होय, संभाजी भिडेंची मागणी मान्य करायला हवी मनोज जरांगे यांनी. कोणत्याही आरक्षणाचा निर्णय हा अध्यादेशानं काढून होऊ शकतो का? तर त्याचं उत्तर हो आहे. मात्र 50% वर आरक्षण न्यायचं असेल तर बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. तसेच दुसऱ्या कुठल्याही पद्धतीनं ते आरक्षण दिलं तर मात्र हे आरक्षण टिकवण्यासाठीचा लढा त्यापेक्षाही मोठा असणार आहे. हे महाराष्ट्रानं गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलंय. अशात ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पर्याय पुढे आला तर त्यातही संघर्ष निर्माण झालाय. आणि आता तर गोष्ट फक्त मराठा आरक्षणापुरतीच उरलेली नाहीये, कारण राज्यात आज घडीला मराठा समाज, ओबीसी समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज प्रत्येक जण आरक्षणाच्या लढ्यात उतरलाय. त्यामुळे सामाजिक शांतताही धोक्यात आली आहे. राज्यात वातावरण अस्थिरतेच्या दिशेनं जात आहे का, हा सुद्धा प्रश्न आहे. म्हणून 15 दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मुद्द्यावरून उठलेलं वादळ शमवायचं असेल तर मात्र शिंदे सरकारला एक ठोस पाऊल उचलावं लागेल. त्यात मनोज जरांगेंच्या मागणीसह इतर समाज दुखवला जाणार नाही हेही पाहावं लागेल. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थितीत सापडलेलं सरकार कोणता निर्णय घेणार हे महत्वाचं ठरेल. मात्र अगदी आताची महत्वाची बाब आहे ती म्हणजे जरांगेंचं उपोषण थांबवणं. पण त्यांनीच एक पाऊल पुढे येत सरकारनं मागितलेली 1 महिन्याची मुदत तर दिली आहे, पण उपोषण थांबवण्यासाठी 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि 2 राजेंची उपस्थितीची अट त्यांनी घातली आहे. हे सर्व जाणार का? गेलेत तर कधी जाणार? गेलेत तर त्याचे राजकीय पडसाद काय होणार? हे सर्व लवकरच कळेल आणि त्याची प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. ही बातमी आहे सनातन धर्माच्या राजकीय वादाची. इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या द्रमुकच्या नेत्यांनी सनातन धर्मावर टीका सुरूच ठेवली आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मुलापाठोपाठ तमिळनाडूच्या आणखी एका मंत्र्यानं सनातन धर्मावर टीका केली. सनातन धर्माला संपवण्यासाठीच इंडिया आघाडी अस्तित्वात आली असंही ते म्हणाले. त्यावर आज भाजपच्या रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं. इंडिया आघाडीत एकत्र असल्यामुळे द्रमुकपेक्षा जास्त कट्टर विरोधक असणाऱ्या काँग्रेसलाच भाजपानं आज ह्यावर थेट सवाल विचारले. काँग्रेस
राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत सोनिया गांधी यांचं मौन म्हणजेच सनातन धर्मावरील आरोपाला त्यांची सहमती असं मत प्रसाद यांनी व्यक्त केलं. आणि याच विषयावर आम्ही आपल्याला विचारला होता आजचा दुसरा प्रश्न. तो बघूया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, सनातन धर्माला संपवायलाच इंडिया आघाडीची निर्मिती झालीये. रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? आपल्याला सांगायचं होतं होय किंवा नाही. या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया आणि कौल आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. कुणी म्हणतं सनातन धर्म हा शाश्वत आहे, 5-6 हजार वर्ष जुना आहे, तर कुणी म्हणतं 10,000 वर्षांपेक्षाही जास्त जुना. या प्राचीन जीवन पद्धतीला मानणारे, त्यातलं चांगलं उदात्त ते घेणारे अनेक जण अजूनही आहेत. नेमका काय आहे सध्याच्या वादामागचं कारण? काय आहे सनातन शब्दाचा अर्थ? जाणून घेऊयात 0 आवरच्या या विशेष रिपोर्टमधून. सनातन धर्मावरून देशात आता नव्यानं वाद रंगलाय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या वादग्रस्त वक्तव्याने याची सुरुवात झाली. சனாதன வேற ஒன்றும் கிடையாது. சனாதனங்கிறதுக்கு அர்த்தம் என்ன? நிலையானது, அதாவது மாற்ற முடியாதது, யாரும் கேள்வி கேட்க முடியாது அப்படிங்கிறது தான் சனாதனத்திற்கு அர்த்தம். सोनिया गांधी की खामोश क्यों है आप? आपकी खामोशी देश को बेचैन करती है. सनातन धर्म को समाप्त करने के लिए जो बयान दिया है, त्या विधानावर अनेक राजकीय पक्ष तसेच अनेक धर्मगुरूंनी आक्षेप घेतला. आज केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना प्रश्न विचारले. खरगे जी ने भी तो सनातन का विरोध किया था ना, जो उनके सम्मानीय अध्यक्ष हैं. इसलिए फिर पूछता हूं, सोनिया गांधी जी खामोश क्यों है आप? सोनिया गांधी जी, आप अपने कांग्रेस पार्टी की सबसे बड़ी नेता आप ही हैं. पूरी अथॉरिटी आपके पास है. आपकी खामोशी देश को बेचैन करती है. सनातन धर्म म्हणजे काय अशी विचारणा बऱ्याचदा केली जाते. हिंदू या शब्दाची उत्पत्ती होण्याआधी हजारो वर्ष भारतभूमीत जो धर्म, जी जगण्याची पद्धत अवलंबिली जायची, त्या धर्मासाठी, त्या जीवन पद्धतीसाठी आर्य धर्म, वैदिक धर्म, सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्म असा उल्लेख आढळतो. खरं तर सनातन म्हणजे शाश्वत, चिरकाल टिकणारा, अव्याहत सुरू असलेला, अबाधित प्राचीन काळाचा असा अर्थ सांगितला जातो. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगून 5800 वर्ष झाली. त्याच्या आधी प्रभू रामचंद्र झाले आणि त्याच्या आधी आमच्या दशावताराची कल्पना आहे. आणि त्याच्या आधी देखील सनातन धर्माचं आद्य प्रतीक असलेले वेद, 4 वेद, 4 उपवेद, आर्षग्रंथ, ब्राह्मण ग्रंथ, संस्कृत, व्याकरण याची नियमावली त्या ठिकाणी पाहायला मिळते. मला असं वाटतं की आपण भारताच्या प्राचीन संस्कृतीचा जर अभ्यास केला तर त्याच्या मुळाशी सनातन धर्म आणि सनातन संस्कृती ही आपणास पाहायला मिळेल. लेखक देवदत्त पटनायक यांनी सुद्धा सनातन धर्माची अत्यंत साधी सोपी व्याख्या सांगितली आहे. जिस धर्म में आप आत्मा और पुनर्जन्म में विश्वास करते हो उसे सनातन धर्म कहते हैं, क्योंकि आत्मा का अंत नहीं होता, पुनर्जन्म का अंत नहीं होता, और सनातन का अर्थ है जिसका अंत नहीं होता है. हिंदुइज्म, बुद्धिज्म, जैनिज्म को सनातन धर्म कहा जाता है क्योंकि यहाँ पुनर्जन्म पे विश्वास है. देशातल्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना सनातन या शब्दाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. कारण हजारो वर्षाआधी आज ज्या भूमीला आपण भारत म्हणतो त्याची व्याप्ती वेगळी होती. मात्र आत्ताच्या काळात जेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप सनातन या शब्दाचा वापर करायला लागले, तेव्हापासून मात्र त्याला राजकीय विरोधाचे रंग चढू लागले. आताचा हा वाद सुरू होण्यामागे ते राजकारण सुद्धा आहेच. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या 3 महत्त्वाच्या राज्यात निवडणुका जवळ आल्या आहेत.
तिथे सनातन या शब्दाला मांडणारी मोठी जनता आहे. सध्याच्या वादाचा तिथे काय परिणाम होईल हे येत्या काळात कळेलच. 0 आवरसाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. आपल्या पत्रकार परिषदेत रविशंकर प्रसाद यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावरही टीका केली. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर गोधरासारखी घटना घडवून देश पेटवण्याचा डाव असल्याचं उद्धव ठाकरे बोलले होते. त्यावर प्रसाद यांनी तीव्र आक्षेप घेतला. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाकडून अशी अपेक्षा नव्हती अशा शब्दात त्यांनी निर्भत्सना केली. तसंच भाजपवर टीका करण्याच्या नादात मतपेटीसाठी सनातन धर्माला विरोध केला जातोय असा आरोपही रविशंकर प्रसाद यांनी केला. एकंदरीतच या मुद्द्यावर आपण विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया काय आहेत त्या पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, सनातन धर्माला संपवायलाच इंडिया आघाडीची निर्मिती झालीये. रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? ही पहिली प्रतिक्रिया यूट्यूबवरची प्रतिमा कुलकर्णी यांची दिसते. फोटो त्यांचाच दिसतोय. सुप्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका, त्यांचाच हा अकाउंट असावा. त्यांनी म्हटलंय, इंडिया आघाडीची स्थापना लोकशाही आणि देश वाचवण्यासाठी झाली आहे. यूट्यूबवरून प्रदीप, मानवता हाच खरा धर्म. इंस्टाग्रामवरून रवी झिंजाड, सहमत जरी नसलो तरी ते बोलले ते खरं आहे. इंस्टाग्रामवरून निशांत शिलारकर, सनातन धर्माला त्यांच्या 7 पिढ्या सुद्धा संपू शकत नाहीत. फेसबुकवरून मिलिंद धुमाळे, जनतेच्या मूलभूत प्रश्नावर बोला. महागाई धर्म बघून येत नाही. गरीब हिंदू सुद्धा 1100 रुपये सिलेंडर घेतोय. लोकांना फसवणं बंद करा. धर्म हजारो वर्षांपासून आहे. कुणी संपत नाही. तुमची सत्ता मात्र संपुष्टात येत आहे म्हणून हे प्रकार सुरू आहेत. फेसबुकवरून योगेश घोपणे, धर्माचा आधार घेतल्याशिवाय भाजप कधीच कुठलीच निवडणूक जिंकू शकत नाही. फेसबुकवरच ही प्रतिक्रिया, भाऊसाहेब लंकेश्वर, मत मिळवण्यासाठी काहीही करतात हे. ट्विटरवरून मराठी माणूस या नावाचा अकाउंट आहे. मुघल इंग्रज येऊन गेले, त्याने धर्म नष्ट नाही झाला, आता इंडिया आघाडी कशी नष्ट करेल. ट्विटरवरूनच निखिल यांना विकास कामे करता येत नाहीत म्हणून परत धर्माकडे वळत आहेत. ट्विटरवरून अक्षय काळे, एवढा कच्चा वाटला का हिंदू धर्म. आज हा विषय घेण्याचं कारण होतं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस आणि आघाडीवर केलेली टीका. अर्थात या टीकेला काँग्रेसनं लगेच उत्तर दिलं. काँग्रेसला राष्ट्रवाद आणि सनातन धर्माबाबत भाजपच्या सर्टिफिकेटची गरज नाही असं काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पत्र परिषद घेत सांगितले. द्रमुक नेत्यांच्या वादग्रस्त विधानावर विचारलं असता काँग्रेस सर्व धर्म समभाव मानते असं उत्तरही त्यांनी दिलं. याच विषयावर सकाळी विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलाय ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, सनातन धर्माला संपवायलाच इंडिया आघाडीची निर्मिती झाली आहे. रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? एकूण 23,000 मतं आपल्याला यूट्यूबवर आली आहे. 66% लोकांनी नाही म्हटलंय. फक्त 34% लोक सहमत आहे प्रसाद यांच्या वक्तव्याशी. ट्विटरवर एकूण 1172 मतं आपल्याला आलेली आहेत. एकूण 70% लोक इथंही सहमत नाही या वक्तव्याशी. फक्त 31% लोकांचं म्हणणं आहे होय. एक काळ असा होता, देशातलं राजकारण एक गठ्ठा मुस्लिम मतांच्या भोवती फिरायचं. वाजपेयी अडवाणींच्या भाजपनं त्याला काही प्रमाणात छेद देण्याचा प्रयत्न केला, पण खऱ्या अर्थानं यश मिळालं ते मोदी शहांच्या भाजपला. मुस्लिम मतांशिवाय तुम्ही सत्तेत येऊ शकता हा कॉन्फिडन्स त्यांना 2014 सालच्या निकालामुळे मिळाला असे अनेक विश्लेषकांचं मत आहे.
तेव्हापासून अनअपॉलॉजेटिक हिंदू राजकारण देशात सुरू आहे असंही अनेकांचं मत किंवा टीका आहे. तर या कट्टर हिंदुत्वाच्या राजकारणामुळे देशातील धार्मिक सौहार्द बिघडत चालल्याची टीकाही अनेक जण करतात. मोदींना हरवायचं असेल तर या हिंदू बहुल किंवा हिंदू मतपेटीच्या राजकारणाला तोड शोधणं गरजेचं आहे असं विरोधक मानतात. त्यातूनच कधी हिंदू ऐवजी जात अस्मितेचा मुद्दा पुढे केला जातो तर कधी पारंपरिक हिंदू प्रथा, हिंदू परंपरांची हेटाळणी केली जाते. सनातन धर्मावर सुरू असलेली टीका त्याचाच एक भाग असल्याचं काही तज्ज्ञ मानतात. राजकीय वादात सनातनच काय, कोणत्याच धर्माला ओढू नये अशीच अपेक्षा धर्माप्रती आस्था असणारा सर्वसामान्य भारतीय करत असेल. राजकीय दृष्ट्या मात्र भाजप हे येणाऱ्या काळात इंडिया आघाडीच्या पक्षांना एकमेकांच्या वक्तव्यासाठी धारेवर धरणार आहे हे दाखवून गेलं. आज काँग्रेसनं उत्तर दिलं. प्रत्येक वेळा आपल्या मित्रपक्षांपेक्षा आपली भूमिका वेगळी आहे हे आपापल्या मतदात्याला समजावणं हे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांसमोरचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. 0 आवरमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.